माऊली, गेल्या जन्मामध्ये मी बहुधा फार मोठं पुण्य केलं असणार, कारण साक्षात भगवंतानी मला आज दर्शन दिलं. भगवंत म्हणाले, तुझं कल्याण होणार आहे, तू मोठा नशीबवान आहेस, चांगल्या लोकांचा सहवास तुला लाभलाय. अगं माऊली, तुझ्यासारख्यांचा सहवास, जिचा माझ्या मस्तकावर सदा आशीर्वाद आहे, आणि म्हणून तर माझं सगळं बरं चाललंय ना. त्या क्षणी खाडकन माझे डोळे उघडले आणि मनोमन मी भगवंताचे आभार मानले. त्याच क्षणी माझ्या मनात विचार आला की आपल्या कथेमधली यमुना, ती सुद्धा भाग्यवान असली पाहिजे, कारण तिच्या इतक्या लहान वयात देवीनं तिला साक्षात दर्शन दिलंय. आणि भल्या पहाटेची वेळ, पहाटेची स्वप्न खरी होतात माऊली. पुत्री यमुना, आजच तुझा विवाह संपन्न झाला आहे, त्यामुळे होणारा आनंद दिसतो आहे. परंतु त्या आनंदानंतर येणारे संकट त्याहून भीषण आहे. कुठले संकट देवी? तुझ्या पतीचा जीव धोक्यात आहे. सर्पदंशामुळे त्याचा मृत्यू होऊ शकतो. नाही देवी, असं नका म्हणू. दया करा देवी, काहीतरी उपाय सांगा. शांत हो पुत्री, मी सांगते तसेच कर. त्या सर्पाला प्राशन करण्यासाठी दूध ठेव व एक करा देखील, ज्यात तो सर्प प्रवेश करेल. त्यानंतर एखाद्या वस्त्राने त्याचे मुख बंदिस्त कर व महत्वाचे म्हणजे सकाळी तेच वाण आईला दे. जर असे घडले नाही तर... नाही नाही माते, असेच घडेल. मी शब्द देते तुम्हाला. बाई, देवीने सांगितलं तसंच झाले. हा सर्प माझ्या नवऱ्याला दंश करायला आला. देवीने सांगितले होते. हा हा, दूध ठेवायचे. हे नागदेवता, देवीच्या भाकितानुसार तू येथे आलास. देवीने मला सांगितल्याप्रमाणे तुला इथे दूध ठेवले आहे. त्याचे भक्षण कर आणि त्या मडक्यात जाऊन बस. हे नागदेवता, माझा आजच विवाह झाला आहे आणि आजच्याच दिवशी त्यांचे प्राण तू हरण केलेस, तर मी काय करू? माझ्या मैत्रिणी मला चिडवतात, तेच खरं होईल. माझी ही विनंती आहे, तू माझ्या नवऱ्याला दंश करू नकोस. मी प्रार्थना करते, हात जोडते.
काय झालं? झोप येत नाहीये का? यमू, अगं खायला दे ना काहीतरी. खूप भूक लागली आहे का? आत्ता यावेळेस काय खायला देऊ? त्या मडक्यात काय आहे? थांब मी बघतो. नाही नाही, नको नको. ते माझ्या व्रतासाठी झाकून ठेवलं आहे. हे घ्या लाडू, सगळे संपा. मी काय बकासूर आहे का? तुम्हाला भूक लागली होती ना म्हणून. खूप चविष्ट आहेत बरं का लाडू. मग माझ्या आईच्या हाताला आहेत चव. हॅलो मामा. बाळा चल, आपल्याला निघायचंय. मामा, अरे आता माझं लग्न झालं आहे. आता मला बाळा बोललेला आवडणार नाही. चुकलो बरं का. चारू वासराव चालेल? हो. बर, निघायचं. मामा तू हो पुढे, मी आलोच. बर चालेल. यमू, अगं बघ तरी, सूर्योदय झाला. उठा. हे काय? चारू आज कुठे आहे? अगं, नवऱ्याला का कोणी नावाने हाक मारतं? ते आणि त्यांचे मामा काशी नगरीला गेले आहेत. त्यांचे कार्य पूर्ण झालं की येतील पुन्हा. तू उठ. असे कसे? मला न कळवता कसे काय गेले? तू झोपली होतीस म्हणून. उठा. देवीने जो दृष्टांत दिला त्याबद्दल आईला सांगावे का? हो, सांगावे तर लागणार. त्याशिवाय पतिदेवांचे रक्षण कसे होईल? आई, काल की नाही देवीने मला स्वप्नात दृष्टांत दिला आणि सांगितले सकाळी उठल्यावर तुला हे वाण दे. वाण? दृष्टांत? ती म्हणाली जर मी हे नाही केले तर माझ्या पतीला धोका आहे. काय यात? कसं सांगू आईला की की त्या मडक्यात आई सोडू नको, त्याच्यात विषारी सर्प आहे. सर्प? आई हा काय चमत्कार आहे? काल मी स्वतः मडक्यात विषारी सर्प बांधून ठेवला होता. काय? विषारी सर्प? काल मला देवीचं स्वप्न पडलं होतं. तिने सांगितलं की माझ्या नवऱ्याला तो सर्प दंश करेल आणि म्हणून तिने मला सांगितलं त्या मडक्यामध्ये तू ते बंदिस्त करून ठेव. म्हणून मी ते केलं.
आणि आज आज याचा कंठा झाला. बाळा, हा सगळा देवीचा महिमा आहे. आपल्या प्रामाणिक भक्तीचा परिणाम आहे हा. हा केवळ कंठा नसून तिचा आशीर्वाद आहे. आता मामा आणि भाचे यांचा प्रवास सुरू झाला. मामा तसा आता मनातून निश्चिंत होता, कारण त्यानं आपल्या भाच्याचं अगदी योग्य ठिकाणी लग्न निश्चित केलं होतं. पण त्याचा काशीचा प्रवास मात्र सोपा नव्हता. त्यांची पायपीट चालली होती. कुठेतरी ते शिधा खायचे, एखाद्या मंदिरात किंवा धर्मशाळेत रात्री मुक्कामाला राहायचे, आणि असं करत करत अखेर ते काशीला पोचले. पण अनुसूया मात्र यापासून अनभिज्ञ होती. अग काय डोळे आहेत की भोक आहेत? इथे अन्न करपलंय आणि तुझं सारं लक्ष त्या अल्पायुषी मुलाकडे. क्षमा करा आई, माझे मनच कशात लागत नाही. मी तरी काय करावे? अगं मग जीव दे जाऊन त्या विहिरीत. आता तरी मान्य कर, तो अल्पायुषी मुलगा काही जगणार नाही. अगं देवीचे शाप खोटे ठरत नसतात आणि त्याच्या मृत्यूला कारणीभूत तूच ठरशील, हे लक्षात ठेव. त्यावेळेचा काशीचा प्रवास म्हणजे आज आहे तितका साधा सोपा नव्हता. तिकडे गेलेला माणूस कधी परत यायचा पण नाही. रस्ता अवघड होता, मध्ये अरण्य होती, त्यामुळे बराच काळ जायचा त्याच्यामध्ये. चारुवास, ए बाळा, काय होतंय तुला? हा, सगळे क्षेम आहे ना? माहित नाही मामा, माझे डोके का दुखत आहे. काय होतंय ह्याला? नाही नाही, एक काम कर, तू माझ्या पाठीवर चढ. दमला असशील ना बाळा. चारुवास साखरेचं पोतं होणार आणि मामा त्याला घेऊन जाणार. हा, बस ये, बस. बसलास? ए चारुवास, ए बाळा, हे बाळा, बस इथे, बस बस बस, हा बस. हे बा, हे उठ, हे उठ बाळा, उठ. तुला कसला त्रास होतोय रे? शुद्धीवर ये ना बाळा. असं नाही घाबरायचा. अरे नाही होते काहीच. थांबा. उठ बाळा, उठ. पाणी. मामा, मामा माझे डोके खूप दुखते. थांब. काळजी करू नकोस. हा, आज आपण इथेच विश्राम करू. हे असे कसे घडले आणि कुठला संकेत म्हणावा? जर यमुनेचे शब्द खरे असतील तर चारूला आत्ता होणाऱ्या त्रासाचं कारण नेमकं काय? सावकाश. त्रास होतोच आहे का अजून? थोडं थोडं दुखते आहे. आपण एक काम करूया,
इथे नदीमध्ये स्नान करूया आणि मग पुढच्या प्रवासाला जाऊया, म्हणजे थोडा शीण कमी होईल. हळू हळू, काय होत नाही. चारू, देवी, हा काय अपशगुन आहे तुझा? त्याची काय चूक आहे या प्रार्थनामध्ये? त्याला सुखरूप ठेव माते, त्याचे प्राण नको हरण करू. मामा, चारुवास, काय होतं तुला? चारुवास, उठ. असं नको करूच रे, अर्ध्यात जाऊ नको. नाही, तू असं अर्ध्यात सगळं सोडून जाऊ नाही शकत. उठणार रे, चालू. उठ रे चारुवास. चारुवास, सगळं संपलं. तुला माफ करताय. मी तुला दिलेलं वचन पूर्ण नाही करू शकतो. चल बाळा, तुझी या जगातील गतिका भरली आहे. तुला घेऊन जाण्यास आलो आहोत आम्ही. चारुहासच्या अल्पायुषी आयुष्यात तो अमंगल क्षण आलाच. त्याला नेण्यासाठी साक्षात यमदूत त्याच्या दारात येऊन उभे राहिले. नाही माऊली, मला ते दृश्य पाहवत नाही. आत्ता कुठे त्याच्या सुखी आयुष्याची सुरुवात झाली होती. त्याच्या सुंदर वैवाहिक जीवनाचा आरंभ झाला होता. पत्नी यमुना किती आनंदात होती. आई अनसुया तिन्ही त्रिकाळ देवाला साकडं घालत होती. या सगळ्यांचं पुण्य काहीच कामी येणार नाही का ग? पण आता विधिलिखितच असेल तर चारुहासला या पृथ्वीवरून जावं लागेल. पण हा आघात कसा सहन करतील त्याचे आई वडील कळेलच पुढल्या भागात.